4. आमची राष्ट्रभाषा आणि भाषाशुद्धी. भारतीय राज्यघटनेच्या 343च्या छेदकाप्रमाणे म्हणजे आर्टिकलप्रमाणे देवनागरीत लिहिलेली हिंदी ही राष्ट्रभाषा होय असे निर्धारलेले आहे. परंतु ह्या छेदकाला त्याच्या खाली जर, तर, तथापि इत्यादी उपाधींच्या इतक्या जळवा लावलेल्या आहेत की त्यांना तसेच राहू दिले तर त्यामुळे घोषणेला रक्तक्षयाची बाधा झाल्याविना राहणार नाही. आणि शेवटी हिंदी ही राष्ट्रभाषा न होता प्रत्यक्षात ती हिंदी याने हिंदुस्थानी तरी होईल किंवा आणखी 150 वर्षे आज चालू असलेली इंग्रजीच राज्यभाषेचे पद बळकावून बसेल. उर्दूनिष्ठ पक्षाच्या आग्रहाने हिंदुस्थानीचा नामनिर्देश. लोकात सामान्य समज असा पसरलेला दिसतो की घटनेप्रमाणे इंग्रजी आणखी फार फार तर 15 वर्षेच काय ती राज्यभाषा म्हणून नांदू शकेल. पण ही चूक आहे. वरील 343व्या छेदकाच्या 3ऱ्या अनुच्छेदकातच म्हणजे क्लॉजमध्येच हे ठासून सांगितलेले आहे की लोकसभेला वाटले तर 15 वर्षानंतरही इंग्रजी हीच राज्यभाषा म्हणून चालू ठेवता येईल. म्हणजे ते कृत्य घटनाबाह्य म्हणून मुळातच निषिद्ध धरलेले नाही. तीच गोष्ट उर्दूनिष्ठ याने हिंदुस्थानीची आहे. हिंदी ही राज्यभाषा आहे असे म्हणत म्हणत पुढे छेदक 315 स्पष्टपणे ग्रंथलेले आहे की हिंदी भाषेला संपन्न आणि समृद्ध करण्यासाठी हिंदुस्थानी भाषेतील रूपे, शैली निमोड हिंदीत आत्मसात केली जावीत. श्रीयुत नेहरूंच्या उर्दूनिष्ठ पक्षाच्या आग्रहामुळेच हिंदुस्थानीचा हा नामनिर्देशपूर्वक विशिष्ट उल्लेख हिंदीसही करण्यात आला हे सांगावयास नकोच. हा ठराव असा डळमळीत का झाला? राष्ट्रभाषेविषयीचा हा असा डळमळीत आणि गुळमुळीत ठराव का करण्यात आला हे ध्यानी येण्यासाठी या विषयाची पूर्वपीठिकाच थोडीशी पाहिली पाहिजे. साधारणतः श्री स्वामी दयानंदजींपासून हिंदुस्थानची राष्ट्रभाषा हिंदी नि लिपी देवनागरी असावी असा प्रचार अनेक हिंदू पुढाऱ्यांकडून चालू झाला होता. परंतु खिलाफतीच्या चळवळीला उचलून धरण्याची घोडचूक जेव्हा काँग्रेसने केली तेव्हा मुस्लिमांचे प्रस्थ काँग्रेसमध्ये माजू लागले. ती संधी साधून मुस्लिमांनी त्यांच्या इतर स्वार्थसाधू मागण्यांप्रमाणेच हीही मागणी ठामपणे केली की जर उर्दू हीच तुम्ही राष्ट्रभाषा म्हणून मानली पाहिजे. या हिंदी आणि उर्दू अशा दोन्ही पक्षांचा समन्वय आपण सहज साधू शकू अशा हिरिरीने तोपर्यंत केवळ हिंदी हीच राष्ट्रभाषा होय असे म्हणत आलेल्या गांधीजींनी अशी तोड सुचवली की उर्दू शब्द बहुल अशी जी हिंदुस्थानी नावाची बोली लखनौच्या बाजूला सर्वसाधारणतः हिंदू मुसलमान लोक चालचलाऊ व्यवहारासाठी बोलतात तिलाच राष्ट्रभाषा ठरवावी आणि ती देवनागरी आणि उर्दू अशा दोन्ही लिप्यात लिहिली जावी. मुस्लिमांनी अर्थातच ही तडजोड मानली नाही. परंतु गांधीजींच्याच अध्यक्षतेखाली भरलेल्या हिंदी साहित्य संमेलनात गांधीजींच्या आग्रहाने हिंदुस्थानी हीच राष्ट्रभाषा होय असा ठराव संमत करून घेण्यात आला. इतकेच नव्हे तर हिंदी याने हिंदुस्थानी असे त्या राष्ट्रभाषेचे नामकरणही करून टाकले. अर्थात उर्दू शब्दबहुल जी हिंदुस्थानी तिलाच हिंदी म्हणावयाची पाळी आली आणि प्रत्यक्ष हिंदी साहित्य संमेलनानेच तो ठराव केला. संस्कृतनिष्ठ हे विशेषण का लावावे लागते? तेव्हा ज्या हिंदीला आम्ही आमची राष्ट्रभाषा करू इच्छितो ती ही हिंदी याने हिंदुस्थानी नव्हे असे स्पष्टपणे दिग्दर्शिविण्यास्तव हिंदीच्या सत्य स्वरूपास आरशासारखे प्रतिबिंबवणारे, तिच्या नावाविषयी झालेल्या साऱ्या वैचारिक गोंधळास निरसणारे आणि ज्या हिंदीस आम्ही राष्ट्रभाषा मानतो तिची ओळख चटकन एका शब्दात पटवू शकणारे असे संस्कृतनिष्ठ हे व्यावर्तक विशेषण आम्हीच प्रथमतः तिला लावले आणि संस्कृतनिष्ठ हिंदी हीच आमची राष्ट्रभाषा आणि देवनागरी हीच आमची राष्ट्रलिपी अशी घोषणा केली. लगोलग हिंदू महासभेने आणि बहुतेक हिंदुत्वनिष्ठ संस्थांनी तीच उचलून धरली. महाराष्ट्रीय मंडळींचा पुढाकार. थोड्याच दिवसात हिंदी साहित्य संमेलनही शुद्धीवर आले आणि याने हिंदुस्थानीसह गांधीजींना ती संस्था सोडावी लागली. तेव्हापासून एका बाजूला संस्कृतनिष्ठ हिंदीचा प्रचार धूमधडाक्याने हिंदुस्थानभर चालू झाला. ज्या प्रांताची मातृभाषाच हिंदी होती
त्या प्रांतातील काँग्रेसी मंडळीतही बहुतेक लोक आतून श्रीयुत टंडनजींसारखे पुढारी प्रकटपणेही संस्कृतनिष्ठ हिंदीचाच प्रचार पुरस्कार करू लागले. ते साहजिकच होते, परंतु मातृभाषा हिंदी नसताही हिंदी भाषीय प्रांताइतकाच कट्टरपणे जर कोण्या प्रांताने संस्कृतनिष्ठ हिंदीचाच पुरस्कार आणि प्रचार केला असेल तर तो आपल्या महाराष्ट्र प्रांतातील हिंदुत्व निष्ठांनी होय. अबोहर, हरिद्वार, जयपूर, मुंबई प्रभृती नगरात भरलेल्या हिंदी साहित्य संमेलनाच्या प्रसंगी आणि इतर प्रसंगी उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी पक्षाच्या कारवाया हाणून पाडण्याच्या कामी या महाराष्ट्रीय मंडळींचा नेहमी पुढाकार असे. इंग्रजी हे खरे वादकेंद्र नव्हे. शेवटी राज्यघटना समितीत राजश्री टंडन यांच्या नेतृत्वाखाली संस्कृतनिष्ठ हिंदी हीच राष्ट्रभाषा ठरविण्यासाठी प्रबळ उठावणी झाली. उर्दूनिष्ठा हिंदुस्थानीच्या पक्षात आज ज्यांच्या हाती राजसत्ता आहे अशा काँग्रेसी अधिकाऱ्यांची आणि मौलाना आझादांसारख्या मुसलमानी सभासदांची फळी श्री नेहरूंच्या नेतृत्वाखाली तिचा पाडाव करण्याचा प्रयत्न करू लागली. राष्ट्रभाषेच्या ठरावाच्या प्रकरणी खरे वादकेंद्र इंग्रजी हे नव्हते, कारण इंग्रजी ही भारताची नित्याची राष्ट्रभाषा म्हणून घटनेतच नोंदवून टाकावी असे म्हणण्याचे साहस श्री नेहरू सुद्धा करू शकत नव्हते. इंग्रजी अंक तेवढे घेतलेच पाहिजेत, इतक्याच विक्षिप्त हट्टावारी त्यांना स्वतःचे समाधान करून घ्यावे लागले. उलट पक्षी इंग्रजीची आजच्या आज हकालपट्टी करणे हे राष्ट्रीय व्यवहाराच्या दृष्टीने अनिष्ट आणि अशक्य आहे हे हिंदीचा पक्षही जाणून होता. म्हणून इंग्रजी ही राज्य व्यवहारात आणखी 15 वर्षे राहू द्यावी हा या ठरावातील भाग सर्वांनी निरुपाय म्हणून एकमताने स्वीकारला. पण खरा मतभेद जो होता तो संस्कृतनिष्ठ हिंदी की उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी याच प्रकरणी होता. तो आज शेवटी किती विकोपास गेला हे सर्वश्रुतच आहे. अंतिम निरुपाय म्हणून दोन्ही पक्षांना रडत कडत जर तर तथापि परंतु इत्यादी उपाधींच्या चौकटीत कोंबलेल्या तडजोडीनेच काय तो मिटवता आला. ती तडजोड म्हणजेच हा राष्ट्रभाषेचा ठराव. या कारणामुळेच तो असा डळमळीत नि गुळगुळीत झालेला आहे. एकाचा विजय असला तरी दुसऱ्याचा पराजय खास नव्हे. त्यात संस्कृतनिष्ठ हिंदी हीच आमची राष्ट्रभाषा होय असे व्यावर्तक निर्धाराने म्हटलेले नसून देवनागरीत लिहिली जाणारी हिंदी एवढेच म्हटलेले आहे. आजही शेकडो उर्दू शब्द देवनागरीत लिहिता येतील. त्यातही पुढे हिंदुस्थानी भाषेतील शब्दच नव्हेत तर रूपे, शैली, मोड हिंदीत आत्मसात करावी असे एक उंटाचे पिल्लूही घुसडले आहे. पुन्हा त्या राष्ट्रभाषेविषयीच्या ठरावाचे वारंवार समीक्षण करून त्यात आलटापालट करण्यासाठी योग्य वाटल्यास समीक्षण समित्या म्हणजे कमिट्या नेमण्याचा जो अधिकार राष्ट्राध्यक्षांना देण्यात आलेला आहे त्यात जी गोम आहे ती वेगळीच. पण स्थलाभावामुळे तो भाग नुसता उल्लेख होऊन इतकेच सांगणे पुरे आहे की हा ठराव हिंदी पक्षाचा विजय जरी असला तरी याने हिंदुस्थानी पक्षाचा पराजयही नाही. जर संस्कृतनिष्ठ हिंदी पक्षाने यापुढेही प्रचाराचे, आचाराचे नि प्रयत्नांचे प्रबळ आंदोलन दसपट वेगाने चालू ठेवले नाही तर ठरावेतील नावे जरी हिंदी राहिली तरी वस्तुतः ती हिंदुस्थानीच बनल्या वाचून राहणार नाही. पुन्हा 15 वर्षाच्या आत इंग्रजीला पदच्युत करावयाची आहे तेही संस्कृतनिष्ठ हिंदी पक्षालाच करावे लागेल हे ध्यानात धरा. श्रीयुत नेहरू, मौलाना आझाद इत्यादी तशा प्रवृत्तीची मंडळी इंग्रजीला राज्य व्यवहारातही शक्य तितके दीर्घायुष्य चिंतनारीच आहेत हे विसरता कामा नये. घटनेला भीक न घालता उर्दूनिष्ठ हिंदुस्थानीचे पाताळयंत्र चालू झाले सुद्धा. हिंदी राष्ट्रभाषा करणाऱ्या ठरावाची शाई वाळते न वाळते तोच हिंदुस्थानीचा राष्ट्रभाषा म्हणून प्रचार करणारी एक अखिल भारतीय संस्था त्या पक्षाने स्थापिली आहे. तिच्यामध्ये आज ज्यांच्या हाती राजसत्ता आहे असे मोठमोठे अंगी आणि नृपांगण गतखलांचे तांडेच्या तांडे प्रांताप्रांतातून शिरलेले आहेत. त्यांना मुसलमानी संस्थांचे सहकार्य अर्थातच लाभणारे आहे. काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांच्या हाती असलेल्या निरनिराळ्या नावाच्या निधीतून तशा संस्थेला भरपूर द्रव्यसहाय्यही मिळणार आहे. शाळेतील पाठ्यपुस्तकातूनच हिंदी म्हणत म्हणत उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी भाषा घालावी. ज्या प्रांतांचे शिक्षण मंत्री त्यांच्या मताचे
किंवा त्यांच्या हातचे आहेत त्या प्रांतात तीच पाठ्यपुस्तके चालू करावीत आणि अशा रीतीने उगवती पिढीची पिढीच उर्दू शब्द बहुल हिंदुस्थानीच्या ढाळातून ओतून काढावी, असा त्यांचा एक रोकडा डाव आहे. या बुडाशी असलेल्या विचारसरणीची स्फुटशा म्हणजे तपशीलवार कल्पना यावी यास्तव काही उदाहरणे पुरावा म्हणून देत आहोत. अर्थात ज्या अर्थी ही माहिती वृत्तपत्रातील वृत्तांतावरून बहुशा घेतलेली आहे त्या अर्थी तीत काना मात्र न्यूनधिक असू शकेल, परंतु अवांतर पुराव्यावरून ती वस्तुस्थितीची यथावत रूपरेखा तरी प्रदर्शिवित आहे हे निश्चित. मराठीच्या माझघरात काय चालले आहे? हिंदुस्थानीचा प्रचार करण्याच्या उद्देशानेच सांगून सवरून काढलेल्या अखिल भारतीय संस्थेचीच एक प्रत असलेली महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभा मराठीच्या या माझघरातच स्थापिलेली आहे. या सभेचे स्वतःचे मत असे आहे की राष्ट्रलिपीच्या प्रकरणी देवनागरीप्रमाणेच रोमन आणि अरबी या लिपीचा पण इस्तेमाल केला जावा. मुंबई प्रांताचे शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्री असलेले माननीय बाळाराव खेर हेही स्वतः हिंदुस्थानी कल्चरल सोसायटी अलाहाबाद या संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेचे ध्येयही उर्दू शब्द मिश्रित हिंदुस्थानी ही राष्ट्रभाषा आणि उर्दू लिपीनी नागरी लिपी या दोन्ही राष्ट्रलिप्या असाव्यात असेच आहे. अर्थातच मुंबई प्रांतासाठी जी पाठ्यक्रम समिती माननीय खेरांच्या हाती असलेल्या मुंबईच्या शिक्षण विभागाने एवढ्यात नेमली आहे तिच्या 6 सभासदांपैकी 3 सभासद वरील हिंदुस्थानी निष्ठ महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभेचे सदस्य असावेत आणि आज कित्येक वर्षे हिंदी राष्ट्रभाषेचा प्रचार महाराष्ट्रात अधिकृतपणे करीत असलेल्या भारतीय हिंदी साहित्य संमेलनासारख्या प्रमुख संस्थेचा किंवा महाराष्ट्र राष्ट्रभाषा समितीच्या हिंदी प्रचार संघ पुणे यासारख्या प्रांतिक संस्थांचा एकही सदस्य त्या हिंदी पाठ्यक्रम समितीवर मुंबई सरकारकडून नेमला जाऊ नये असा अन्याय न घडता तरच आश्चर्य. पुन्हा मुंबई प्रांतात घटनेने ठरविलेल्या हिंदी या राष्ट्रभाषेचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी जो अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके ठरवायची ती ठरवण्यासाठी नेमलेल्या या समितीचे अध्यक्ष कोणाला नेमले म्हणता? तर महामहोपाध्याय पोद्दारांना. त्यांनी पुण्यात एका सभेत अलीकडेच असे प्रकटपणे सांगितले, यद्यपि घटनेत असे सांगितले असले की आमची राष्ट्रभाषा हिंदी आहे, तथापि तिचे स्वरूप राहणार हिंदुस्थानीच आणि आमच्या पाठ्यक्रम ठरविणाऱ्या या समितीचे कार्यही चालणार ते त्या धोरणाने. हा वृत्तपत्रातील उतारा आहे. त्यामुळे आम्हाला जरी नसली तरी काही मंडळींना अशी अंधुक आशा वाटते आहे की हे भाषण आझादांसारख्या कोण्या मौलानाचेच असावे आणि एखाद्या खोडकर बातमीदाराने पोद्दारांच्या तोंडी ते घातले असावे. नाहीतर संस्कृतनिष्ठ हिंदीचा इतका तिटकारा आणि उर्दू निष्ठतेचा इतका दुराग्रह पुण्याच्या एका महाराष्ट्रीय विद्वानाला आणि त्यातही एका महामहोपाध्याय महाशयांना वाटावा तरी का नि कसा? पण हे भाषण जर बिनचूक असले तर या सरकारी समितीकडून जी पाठ्यपुस्तके मुंबई प्रांतातील हिंदी राष्ट्रभाषेची म्हणून नेमली जाणार ती बिहार सरकारने त्याचे शिक्षण मंत्री डॉक्टर सय्यद महम्मद यांच्याकडून रचवून शाळातून घुसडविलेल्या बादशहा राम, बेगम सीता आणि उस्ताद वसिष्ठ छापाचीच असणार हे उघड आहे. तथापि या प्रकरणी सर्वांवर कडी केली आहे काकाराव कालेलकरांनी. हे सद्गृस्थ हिंदुस्थानी तालीम प्रभृती उर्दूनिष्ठ संस्थांचे प्रमुख पुढारी आहेत. गेल्या महिन्यातच राजकोटला एका राष्ट्रीय शाळेत भरलेल्या प्रकट सभेत ते म्हणाले की यद्यपि घटना समितीने हिंदीवर राष्ट्रभाषेची मोहर मारली असली तरीही आम्ही बापूजींच्याच म्हणजे गांधीजींच्याच मार्गाने जाणार. हिंदी नव्हे हिंदुस्थानी म्हणजे उत्तर हिंदीमध्ये जी उर्दू मिश्रित भाषा बोलली जाते तीत हिंदुस्थानीच काय ती राष्ट्रभाषा होय आणि उर्दू लिपी ही राष्ट्रलिपी होय. बापूजींची दृष्टी म्हणजे केवळ आर्षदर्शन. त्यांना हे स्वच्छ दिसत होते की उर्दू लिपी आणि तीत लिहिलेली उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी भाषा हे स्वीकारण्यानेच हिंदमध्ये संस्कृतीचा समन्वय साधतो. या वाक्यात चुकून सुधारून ते लगेच म्हणाले, कौमी एकदिली है. इतकेच नव्हे तर आपण उर्दू लिपी नि उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी भाषा नि राष्ट्रलिपी नि राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारू तर त्याद्वारे
उभ्या आशियाचे संघटन साधू शकू. आले का ध्यानात? सबंध एशियाचे संघटन. उर्दू लिपी आणि उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी भाषा आम्ही स्वीकारली की साधू शकू. निसंशय बापूजींच्या आर्षदर्शनाने आपला वरदहस्त कालेलकर महाशयांच्या मस्तकावर केव्हा तरी ठेवलेला असलाच पाहिजे. परंतु ज्यांच्यावर असला प्रसंग केव्हाही गुदरलेला नाही, त्यांना अशा विधानाचे रहस्य सहसा समजू नये हे बुद्धिमत्तेला साजेसेच आहे. कारण आजच्या भूगोलाप्रमाणे आशियाच्या एका टोकास मूळ अरबी भाषा आणि लिपीलाच दंडनीय ठरवून ज्याने हिब्रू भाषा आणि लिपी राष्ट्रीय ठरवली ते इस्रायल राष्ट्र आहे. तेथपासून तो थेट जपानपर्यंत रशियन ही साऱ्या कम्युनिस्ट जगताची विश्वभाषा करून सोडण्याचा चंग बांधलेल्या सोव्हिएट रशियाने आशियाचा सारा उत्तरपट्टा व्यापून टाकलेला आहे. पुढे जपान, त्याच्याखाली चीनी भाषा बोलणारा तो विस्तीर्ण चीन देश पसरलेला. या उण्यापुऱ्या 3/4 आशिया खंडात याची लखनौकडच्या बाजारातून तेवढी बोलली जाणारी हिंदुस्थानी बोली आणि उर्दू लिपी कोणत्या झाडाचा पाला आहे हे सुद्धा कोणास ठाऊक नाही. उरलेल्या टिचभर भारताबाहेरील आशियात अफगाण, इराण, अरबस्तान आणि पाकिस्तान हे विती एवढ्याले मुस्लिम देश उरतात. त्यातही एक पाकिस्तान सोडले तर बाकीच्यात हिंदुस्थानी उर्दू भाषेत लिहिली तरी कोणास समजणे अशक्य. तेव्हा संघटन सोडाच, पण साध्या विचारविनिमयापुरते तरी संबंध एशियात उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी कोणास समजू शकत असेल तर ती एकट्या पाकिस्तानात काय ती होय. त्या पाकिस्तानलाच बहुधा कालेलकर महाशय सबंध आशिया म्हणून समजत असावे. तरच काय ते उर्दू भाषा आणि उर्दू लिपी स्वीकारल्यास सबंध आशियाचे संघटन साधता येईल या कालेलकरांच्याच वाक्याचा काही अन्वय तरी कळू शकेल. त्याचा अर्थ कळण्याची अपेक्षा कोणीच धरलेली नाही. किंबहुना ज्या संप्रदायाला खिलाफत म्हणजेच स्वराज्य हे राजकीय समीकरण पूर्वी पटले त्यालाच आज पाकिस्तान म्हणजेच आशिया हे भौगोलिक समीकरण पटावे यात अधिक अनर्थक विक्षिप्तपणा असा कोणताच नाही. आणखी एक गंमत. तथापि ज्यांना हिंदू शब्द उच्चारताच विंचूड असावा तशा वेदना होतात. स्वदेशाला इंडिया म्हणण्यात ज्यांना जागतिक प्रतिष्ठा वाटते, पण त्याला हिंदुस्थान म्हणणे हा मात्र जातीय हलकटपणा वाटतो, तोच श्रीयुत नेहरूंपासून तो काकाराव कालेलकरांपर्यंतचा निधर्मी संप्रदाय आज राष्ट्रभाषेच्या प्रश्नापुरता का होईना आमची राष्ट्रभाषा उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी 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 असा टाहू फोडताना पाहून आम्हास कितीतरी गंमत, काहीशी धन्यता आणि किंचित आशाही वाटल्या वाचून राहत नाही. वाल्मिकीची गोष्ट नाही का सांगत की तो थोर पुरुष मरा मरा असा उलटा उच्चार करीत असता राम राम असा उच्चार करू लागला आणि त्याच्या नकळत पुण्याईने पुढे त्याचे अंतःकरण निवळले. तसेच कदाचित उर्दूनिष्ठ भाषेच्या मिशाने का होईना पण हिंदुस्थानी हिंदुस्थानी असा टाहू फोडीत असता त्यांच्या मुखातून होणाऱ्या हिंदू हिंदुस्थान या पवित्र नामघोषाच्या नकळत पुण्याईने हे आमचे वाट चुकलेले देशभक्तही हिंदू द्वेषाच्या पापापासूनच मुक्त होण्याचा योगायोग असेल. वामन पंडितांनी म्हटलेच आहे की नकळता पद अग्निवरी पडे न करी दाह असे न कधी घडे अजित नाम कहो भलत्या मिसे सकळ पातक भस्म करीत असे. उर्दूनिष्ठ हिंदुस्थानीच्या या प्लेगावर रामबाण औषध म्हणजे भाषा शुद्धी. उर्दूनिष्ठ हिंदुस्थानीलाच राष्ट्रभाषा आणि उर्दूला जोड राष्ट्रलिपी करण्यासाठी चाललेल्या ज्या कूट यत्नाचा वर उल्लेख केलेला आहे तो केवळ दिग्दर्शनापुरता आहे. यापेक्षा फारच मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानभर या पक्षाचे संघटित प्रयत्न चाललेले आहेत. त्यांना आजच्या सत्ताधाऱ्यांपैकी अनेकांनी पाठिंबा दिलेला असून आपल्या हाती असलेल्या सत्ता केंद्राच्या बळावर ते शाळा विभागातून उर्दूचा प्रचार करीत आहेत. अशावेळी राष्ट्रभाषा हिंदी झालीच आहे अशी आत्मवंचक निश्चिती केवळ घटनेतील ठरावाच्या आधारावर बाळगून संस्कृतनिष्ठ हिंदीच्या पुरस्कर्त्यांनी स्वस्थ बसता कामा नये. त्यांनी सुद्धा आपली प्रबळ संघटना करून हा उर्दूनिष्ठ हिंदुस्थानीचा प्रचार आणि प्रयत्न वेळीच हाणून पाडला पाहिजे. तो हाणून पाडण्याचे परिणामकारक साधन म्हणजे भाषाशुद्धी. भाषाशुद्धीचे आंदोलन अखिल संस्कृतनिष्ठ हिंदी ही राष्ट्रभाषा वस्तुतः होऊ शकेल ते कसे ते पुढे पाहू. उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी ही राष्ट्रभाषा
आणि उर्दू लिपी ही जोड राष्ट्रलिपी करून सोडण्यासाठी एका प्रबळ गटाचा कसून प्रयत्न चाललेला आहे ही येथपर्यंत सांगितलीच आहे. हा गट सोडला असता संस्कृतनिष्ठ या व्यावर्तक विशेषणास बुजणारा आणि स्वतःस मध्यम म्हणून म्हणविणारा दुसरा एक गट आहे. त्यांना हिंदी ही राष्ट्रभाषा नि देवनागरी हीच राष्ट्रलिपी व्हावी हे मान्य आहे. पण हिंदी म्हणजे कशा प्रकारची हिंदी याविषयीच्या त्यांच्या कल्पना गोंधळलेल्या आहेत. उदाहरणार्थ, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद एका भाषणात म्हणाले, जी सर्वसाधारण लोकात बोलली लिहिली जाते ती हिंदीच राष्ट्रभाषा होय. पण लोकात म्हणजे कोणत्या लोकात? लखनौच्या बाजूला बोलल्या जाणाऱ्या हिंदीत अरबी पर्शियन शब्द 50% पर्यंत आढळतात. तिकडची लिहिली जाणारी हिंदी म्हणजे तर जवळजवळ देवनागरीत लिहिलेली उर्दूच म्हणायची. विवाहाला सुद्धा बायका मुले शादी म्हणतात आणि देवाला हे मालिक किंवा खुदा. उलटपक्षी बनारसच्या आसपास बोलल्या लिहिल्या जाणाऱ्या हिंदीत संस्कृत शब्दांचे प्रमाण उणेपुरे 73% पडते. ती हिंदी महाराष्ट्र बंगाल प्रभृती प्रांतात नुसती ऐकून सुद्धा बहुधा समजू शकते. दुसरे उदाहरण मुंबईचे गृहमंत्री श्री मुरारजीभाई देसाई यांचे. ते अलीकडेच म्हणाले, अहो, संस्कृत शब्द हिंदीत घ्यावे म्हणजे काय, घेतलेच पाहिजेत. पण भाषेत आधीच रुळलेले उर्दू इंग्रजी परकीय शब्द बळेच काढून टाकावेत अशा मतास माझा विरोध आहे. रुळलेल्या परकीय शब्दांची मालिका. परंतु आज रुळलेले परकीय शब्द म्हणजे कोणते आणि किती? हिंदी भाषा प्रांतातील कोणत्याही नगरात पाऊल टाका. राजमार्गात दोन्ही बाजूंनी क्लॉथ स्टोअर्स, जनरल मर्चंट, डेअरी, राजपाल अँड सन्स, बुक सेलर, कृष्ण मॅन्शन, आय स्पेशालिस्ट, हेअर कटिंग सलून, श्रीराम वॉशिंग कंपनी अशा पाट्याच पाट्या. कायदा, मामलेदार, फौजदार, हवालात, जामीन, हुकुमनामा, वकील, फिर्याद इत्यादी उर्दू शब्दांचा एकच धुमाकूळ उडालेला. कोर्टात पाऊल टाका, लॉ, पिनल कोड, पिटिशन, अपेलेट, सेक्शन, जजमेंट अपील, बार रूम प्रभृती इंग्रजी शब्दांचा पाऊस पडू लागेल. घरात जा, आऊट इंच्या पाट्या खोल्यावर. कुटुंबात मिसेस, मिस्टर, सेरेमनी प्रभृती शब्द स्त्री पुरुषांच्या तोंडी रुळलेले. संभाषणात 2 हिंदी शब्दांमधून 3 उर्दू वा इंग्रजी शब्द खच्चून भरलेले, रूढ झालेले. तिथे विज्ञानाच्या परिभाषेची गोष्ट काय सांगावी? इंग्रजी शब्दांवाचून विचार व्यक्तिविणेच तिथे दुर्घट इतके की वैज्ञानिक परकीय शब्द आज रुळलेले, तेव्हा आज रुळलेले परकीय शब्द मात्र राष्ट्रीय भाषेतून बळेच काढू नका म्हणणे म्हणजे 18 धान्याचे कडबोळे झालेल्या या आजच्या बाजारू नि बाडग्या हिंदीसच राष्ट्रभाषेच्या प्रौढ नि पवित्र पीठावर स्थापा असेच म्हणण्यासारखे आहे. यास्तव संस्कृतनिष्ठ विशेषणास बुजणाऱ्या या माध्यमिक पक्षाच्या त्या राष्ट्रभाषेच्या स्वरूपासंबंधीच्या व्याख्याही भोंगळचुती आहेत. तथापि हिंदी देवनागरी स्वीकारण्याविषयी त्यांचा मूलगामी विरोध नसल्यामुळे संस्कृतनिष्ठ म्हणजे काय याची अधिक फोड करून सांगितल्यास त्यांच्यातील पुष्कळांची समजूत पटून ते संस्कृतनिष्ठ हिंदी हीच आमची राष्ट्रभाषा या मताचे होण्याचा उत्कट संभव आहे. ती फोड पुढे करीतच आहोत. उर्दू नि हिंदी यातील मूलभूत प्रभेद. उर्दू नि हिंदी यात खरा प्रभेद काय आहे हे स्पष्टपणे कोणी सहसा सांगत नसल्यामुळे बहुतेक लोकांना त्यातील निवड करण्याचा वाद एवढा का माजवावा हेच कळत नाही. मराठी किंवा तामिळ आणि हिंदी यात मूलगामी भेद नाही, पण उर्दू नि हिंदी यातील प्रभेद मूलगामी आहे. त्यांचे व्याकरण बहुतांशी एक असले तरी त्या दोन्ही भिन्न संस्कृतीच्या प्रतीक आहेत. उर्दू तिलाच हिंदुस्थानी हे छद्मी नाव पडलेले आहे. ही मुस्लिम संस्कृतीतून जन्मली असल्यामुळे तिच्यावर अरबी कुराण पुराणांची, संदर्भांची, संकेताची, मनोवृत्तीची छाया घनदाटपणे पडलेली असणारच. तिच्यात अरबी पर्शियन शब्दांची रेलचेल असणार. उर्दूचा पिंडच मुस्लिम अरबी आहे यास्तव ती आम्हास परकी वाटणारच. तिला आम्ही आमच्या हिंदुस्थानची, हिंदू राष्ट्राची राष्ट्रभाषा म्हणून केव्हाही मानणार नाही. उलटपक्षी हिंदी ही हिंदू संस्कृतीच्या कुशीतून जन्मलेली, संस्कृतच्या दुधावर जोपासलेली, तिचा पिंड, प्रवृत्ती, भावभावना, संदर्भ, संकेत, कोश, काया आमच्या भारतीय जीवनाशी समरस झालेल्या. यास्तव ती हिंदी आम्हास आमची स्वकीय भाषा वाटते.
तिला आम्ही आमच्या हिंदुस्थानाची राष्ट्रीय भाषा जे आनंदाने मानू शकतो तेही यास्तवच हे स्पष्टपणे सांगून टाकणे कर्तव्यच म्हणून ते सांगून टाकीत आहोत. भाषा शुद्धीची सूत्रे. वरील प्रभेद ध्यानात घेतला म्हणजे राष्ट्रभाषा हिंदी ही संस्कृतनिष्ठच का असली पाहिजे तेही आपोआपच स्पष्ट होते आणि संस्कृतनिष्ठतेचे साधन म्हणजे भाषा शुद्धीचा अवलंब. जेव्हा सन 1924 आम्ही भाषाशुद्धीचे आंदोलन प्रकटपणे चालू केले तेव्हा भाषाशुद्धी नावाची एक पुस्तिका छापली होती. तिच्या पहिल्याच पानावर भाषाशुद्धीची मुख्य सूत्रे ठसठशीतपणे ग्रंथिली. तेव्हापासून त्याची यथेच्छ चर्चा महाराष्ट्रात वारंवार झालेली आहे. आम्ही तेव्हापासूनच हेही वारंवार सांगत आलो आहोत की जेव्हा केव्हा हिंदी ही आमची राष्ट्रभाषा अधिकृतपणे ठरवली जाईल तेव्हा तिची घडण नि विकास हाही याच सूत्रानुरोधे करण्यासाठी हे भाषाशुद्धीचे आंदोलन अखिल भारतीय प्रमाणावर चालवावे लागेल. तो चिरकांक्षित समय आज आला आहे. यास्तव आता राज्यघटनेअन्वयेच अधिकृतपणे राष्ट्रभाषा ठरलेल्या त्या हिंदीच्या अनुरोधे भाषाशुद्धीची ती मुख्य सूत्रे खाली देत आहोत. गिरवाण भाषेतील साराच्या सारा संस्कृत शब्दसंभार आणि संस्कृतनिष्ठ अशा तामिळ, तेलुगू, कानडी ते थेट काश्मीर आसामीपर्यंत ज्या आमच्या प्रांतिक भाषा भगिनी आहेत त्या सर्वातील मूळचे प्राकृत शब्द हे आमच्या राष्ट्रभाषेच्या शब्दकोशाचे मूलधन स्वकीय शब्दांचे भांडवल आहे. 2. जगातील कोणत्याही भाषेपेक्षा आपल्या संस्कृत भाषेची सृजनशक्ती इतकी बलवत्तर आहे. उपसर्ग, प्रत्यय, संधी, समास, धातू संपत्ती प्रभृती साधने तिच्यात इतकी विपुल आहेत की अर्वाचीन विज्ञानाची अवाढव्य परिभाषा सांगोपांग व्यक्तविणारे नवे नि आटोपशीर शब्द त्या संस्कृतमधून सहज निर्मिता येतात. यास्तव त्या अद्ययतन विज्ञानास अनुवादितांना तरी परकीय परिभाषा आम्ही आमचे नवे नवे संस्कृतोत्पन्न शब्द पाडून व्यक्तविली पाहिजे. 3. त्याचप्रमाणे जगातील कोणत्याही परकीय भाषेत जर एखादी शैली, वाक्प्रचार, मोड ही सरस व चटकदार आढळली तरी तीही आत्मसात करून आपल्या राष्ट्रभाषेत अवश्य अनुसरली जावी. थोडक्यात असं सांगता येईल की अनावश्यक असा एकही उर्दू किंवा इंग्रजी प्रभृती परकीय शब्द हिंदीत जुना झाला असला तरी राहू देऊ नये, नवा असला तरी येऊ देऊ नये, पण अवश्य ते परकीय शब्द वापरण्यास प्रत्यवास नाही, मग ते जुने असोत व नवे. आवश्यक कोणते आणि अनावश्यक कोणते त्यांची कसोटी या लेखाच्या प्रारंभी उल्लेखलेल्या सूत्रांवरून पारखून घ्यावी. माध्यमिक पक्षाचेही या लक्षणांनी समाधान होईल अशी आशा वाटते. भाषाशुद्धीच्या वरील नियमानुसार जिची घडण घडविलेली असेल तिला आम्ही संस्कृतनिष्ठ हिंदी म्हणतो. आमच्या भारतीय राष्ट्राची राष्ट्रभाषा म्हणून तीच काय ती शोभू शकेल. प्रयोग सिद्ध पुरावा. भाषाशुद्धीवरील आक्षेप प्रत्याक्षेपांच्या वादाची महाराष्ट्रात पहिल्या 10 वर्षात जी वावटळ उठावयाची ती उठून गेली आणि आता मराठी साहित्यात ती एक चिरस्थायी नि सहज प्रवृत्तीच होऊन बसली आहे. परंतु हिंदीमध्ये हे आंदोलन तीव्रतेने असे आत्ताच चालू झाले असल्यामुळे महाराष्ट्रात आज नाहीसे झालेले ते प्राथमिक आक्षेप हिंदी प्रांतात नव्यानेच काढण्यात येऊन वाद माजावे हे साहजिकच आहे. संस्कृतनिष्ठता हा अतिरेक आहे. संस्कृत परिभाषा अगडबंब असते, त्यामुळे भाषा बोजड होते. संस्कृत नवे शब्द रुळविणे अशक्य, परकीय शब्दांना अनवर्थक शब्द सापडतच नाहीत इत्यादी शंकाकुशंकांची लाट तिकडे उसळलेली आहे. हा लेख हिंदीमध्येही भाषांतरित होण्याचा संभव असल्याने या आक्षेपांविषयी आम्ही इतकेच सांगतो की त्या आक्षेपकांना वरील प्रकारची भीती खरोखरच वाटत असेल तर त्यांनी भाषाशुद्धीच्या मराठीवर झालेल्या सुपरिणामांचा खालील प्रयोगसिद्ध पुरावा तेवढा तरी पाहिला तरी त्यांची ती भीती दूर होईल. आमच्या स्वतःच्या अनुभवापरते जरी पाहिले तरी गेल्या 20 वर्षात भाषाशुद्धीच्या दृष्टीने 400-500 स्वकीय शब्द तरी आम्ही मराठीत नव्याने पाडले किंवा जुने पुनःप्रचरविले. अर्थात तितक्या उर्दू वा इंग्रजी परशब्दांना खो दिला. हे नवे संस्कृतनिष्ठ शब्द बहुतेक मराठीत आज इतके रुळून गेलेले आहेत की ते गेल्या 10-1 वर्षात आम्ही हेतुता नव्याने पाडलेले आहेत हे उगवत्या पिढीत सांगितले तरी सहसा खरे वाटत नाही. त्याचा घाऊक पुरावा इतकाच देता येईल की सन 1924च्या पूर्वीची मराठी वृत्तपत्रे नि मराठी साहित्य
चाळून पहावे म्हणजे झाले. त्यात या शब्दातील बहुतेक स्वकीय शब्द मुळीच आढळणार नाहीत आणि जे अगदी थोडे आढळतील ते अपवादापुरतेच. त्या शेकडो शब्दांपैकी वानगीपुरते काही शब्द खाली देत आहोत ते पहा. 100 वर्षे भाषेत रुळलेले अनावश्यक शब्द नामशेष करून एका 10 वर्षात हे बहुतेक स्वकीय शब्द मराठीत रुळलेच की नाहीत? चिकाटी हवी इतकेच काय ते. मराठीच्या प्रयोगसिद्ध पुराव्याने उत्साहित होऊन रिकामटेकडे आक्षेप काढीत न बसता आमच्या हिंदी भाषिकांनी भाषाशुद्धीचे आंदोलन गेल्या स्वदेशीच आंदोलनासारखे वादळी वेगाने फैलावून सोडावे. उर्दू इंग्रजीच्या मगरमिठीतून सोडवून हिंदीला पूर्ण संस्कृतनिष्ठ नि संपन्न करून सोडावे. तसे म्हणावे तर स्वामी दयानंदजींपासून कित्येक हिंदी लेखकांनी संस्कृतनिष्ठतेची सांघिक नि अखिल भारतीय उठावणी अशा प्रबळपणे केली पाहिजे की याने हिंदुस्थानीच्या बंडाचा न भूतो न भविष्यती असा बोजवारा उडून जावा. डॉक्टर रघुवीर. त्यातही आता हिंदीला संस्कृतनिष्ठ राष्ट्रभाषेचे कार्य करण्याइतकी समर्थ नि संपन्न नि सर्वांगपूर्ण करण्याचे कार्य अंगावर घेण्यास डॉक्टर रघुवीरांसारखे कार्यकर्ते पुढे येत आहेत. ही एका अर्थी भाषाशुद्धीच्या आंदोलनाची सफलताच होय. संस्कृतनिष्ठ परिभाषा निर्मिण्यास जे जे गुण अवश्य ते सर्व ज्यांच्या ठाई उत्कटतेने निवसत आहेत त्या डॉक्टर रघुवीरांनी राज्यघटनेचेही हिंदीत भाषांतर केलेले असून दैनंदिन राज्यव्यवहारास्तव आंग्ल भारतीय प्रशासन शब्दकोश ही प्रसिद्धीला आहे. त्याचप्रमाणे वाईच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी राजघटनेचे भाषांतर संस्कृतमध्येच केलेले आहे. हे दोन्ही ग्रंथ भाषाशुद्धीचे दृष्टीने सध्या बहुमोल आहेत. त्यांचे समालोचन करण्यासाठी एक स्वतंत्र लेखच केव्हा तरी लिहू. सध्या इतके सांगणे पुरे की आता हिंदी, मराठी, बंगाली प्रभृती सर्व संस्कृतनिष्ठ संपादकांनी, लेखकांनी नि भाषिकांनी परकीय उर्दू, इंग्रजी इत्यादी शब्दांना या दोघा महापंडितांनी जे जे संस्कृतनिष्ठ शब्द योजलेले आहेत ते अगदी तोंडपाठ करून आपल्या दैनिक लिखाणात नि संभाषणातून योजनाची प्रतिज्ञा करावी आणि तिचे अगदी कट्टरपणे आचरण करावे. असे 10 सहस्त्र प्रचारक जर हिंदुस्थानात आजच्या आज निघतील ना तर मग बघू येत्या 10-5 वर्षाच्या आत संस्कृतनिष्ठ हिंदीच कशी राष्ट्रभाषा होत नाही ते.